नमस्कार मित्रांनो. तर आज आपण चाललो आहोत निळकंठेश्वर मंदिरला. तर मी आहे आता खडकवासल्याच्या बॅकवॉटर्सला. तुम्ही मागे बघू शकता धरण. तर इकडनं मी ब्लॉग स्टार्ट केलाय. तर निळकंठेश्वर जायला जो रस्ता आहे, तो आहे बॅकवॉटरनं सरळ जायचंय. तुम्हाला दाखवलंच मी. तुम्हाला खडकवासल्याच्या धरणाच्या आधी राईट घ्यायचा आहे. मित्रांनो, मंदिरला जाताना आम्हाला एक सीन दिसला खूप चांगला. तर आम्ही थांबलो होतो. तुम्हाला पण दाखवतो. आणि माझ्यासोबत आहे नेहमीप्रमाणे आदित्य. तर आता आपण आलो आहोत निळकंठेश्वर पायथ्यापाशी. तर आपल्याला एक 15 ते 20 मिनिटं चालत जावं लागते. मंदिर वरच्या दिशेला आहे पठारावर. तर एक छोटासा ट्रेक होतोय आता. आणि तुम्ही मागं बघू बघू शकता. गाडीवर येत असेल तर तुम्हाला छोटासा घाट लागेल. आपल्याला इकडनं खडकवासल्याचा व्ह्यू दिसतोय. ते तुम्हाला वरती गेल्यावर दाखवतो मी. तर चला, आत्तासाठी एवढंच. ट्रेक चालू करून एक 15 मिनटं झाला आहे. आम्ही ऑलमोस्ट सगळा ट्रेक पूर्ण केला आहे. तुम्ही इकडनं व्ह्यू बघू शकता. चांगला आहे. आणि हा रस्ता बघा, चालायला सोपं म्हणून मध्ये मध्ये दगड टाकलेत. आणि या साईडला सगळी माती आहे. तर आता आम्ही पोचलो आहोत निळकंठेश्वरच्या मंदिरापाशी. तर आम्हाला चढायला एक 20 मिनटं लागले. पण आम्ही नॉनस्टॉप चालत होतो, तर 20 मिनटच पोचलो आम्ही. तुमच्या चालण्याच्या स्पीडवर आणि तुमच्या स्टॉप्सवर डिपेंड आहे, तुम्ही किती वेळात पोचाल वरती. चला तर मंदिरात जाऊया. इथं बघा, मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे एक शंकराचं मूर्ती आहे. इथं खूप साऱ्या मूर्त्या दिसतात, ते छोट्या मोठमोठ्या. तर आज जाऊन बघूया. तुम्ही तर वरती आल्यावर तुम्हाला एनर्जी बूस्ट करण्यासाठी लिंबू सरबत, ताक, अननस, अजून पेरू, वेगवेगळ्या प्रकारचे हेल्दी फूड भेटेल तुम्हाला खायला एनर्जी बूस्ट करण्यासाठी. तर ताक आणि लिंबू सरबत 20 रुपयाला असतं. पपाई सॉरी अननस 30 रुपयाला. चांगलं टेस्ट आहे, नक्की ट्राय करा आल्यावर. थोडं चढून वरती आलं की तुम्हाला इथं एक पाण्याचं डबकं दिसेल. समोर शंकराची मूर्ती आहे आणि तिथे एक शंकराचार्यांची मूर्ती आहे. इथे खूप साऱ्या छोट्या मूर्त्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. नंदी किती मोठा आहे. मनोबुद्धियङ्कारचित्तानिनाहं न च श्रोत्रजीवे न चक्रननेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायु चिदानम्. तुम्हाला इथं मंदिरावर फ्री अन्नदानाचा लाभ सुद्धा घेता येतोय, हे बघू शकता. तुम्ही कुठून लांबून आला असाल तर तुम्हाला इथं राहण्यासाठी व्यवस्था सुद्धा आहे. काय म्हणला? हॅलो. इथं बघू शकता तुम्हाला नवनाथांच्या मूर्त्या भेटेल, सगळ्या नवी प्रकारच्या. यांचं पेंटिंग चालू आहे वाटतं, म्हणून चेहऱ्यांचा पेंट मारला चेहऱ्यांना, डोळे वगैरे दिसत नाही नीट. आणि या साईडला आहे सीतेचं हरण.
त्याच सीन रिक्रिएट केला इथं मूर्त्यांमध्ये. हे बघू शकता हनुमान. इकडनं बघू शकता तुम्हाला पानशेत धरणाचा व्ह्यू दिसत असेल. त्याचबरोबर नदी जी असेल ती खडकवासला धरणाला कनेक्ट होते. खूप सारे धुके आहेत म्हणून तुम्हाला नीट व्ह्यू दिसत नसेल. बघू शकता यावर मंदिर किती उंचावर आहे. इथे बघा पांडुरंगाची, तुकारामाचा, ज्ञानेश्वरांची किती छान मूर्ती आहेत एवढ्या उंचावर. खूप छान ठिकाण आहे बघण्यासाठी, फॅमिलीसोबत येण्यासाठी. इकडे दिसत असेल तुम्हाला मंदिराचं शिखर. तर आमचं निळकंठेश्वर मंदिर फिरून झालंय. शंकराच्या दर्शन पण झाले. तुम्ही माझ्या बघू शकता मंदिराचा व्ह्यू. मंदिर खूप छान होतं. तर तुम्हाला सजेशन आहे की सकाळी किंवा 3च्या या 4च्या नंतर या, जेव्हा जास्त ऊन नसेल. कारण आपल्या इथं ट्रेकसुद्धा करावा लागतो, तर थकू शकता तुम्ही. एवढंच.